बच्चू कडू मैदान ताब्यात घेण्याकरता सायन्स कोर मैदानात दाखल झाले होते। कडू यांनी सभा घेण्याकरता प्रशासनाची रितसर परवानगी घेऊन आवश्यक त्या पैशांचा भरणा केला होता। परंतु ज्यावेळी बच्चू कडू मैदानात दाखल झाले त्यावेळी मैदानात भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा मंडप टाकलेला होता। परवानगी असताना राणा यांचा मंडप काढला नाही, उलट पोलिसांनी मैदानात येण्यास बच्चू कडूंना मनाई केली। मैदानाची परवानगी असताना बच्चू कडूंना पोलिसांनी मैदानाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। शिस्तप्रिय पक्ष कायदा तोडणार नाही, रवी राणा मात्र भाजपाला बदनाम करत आहेत, अशी टीका यावेळी आमदार बच्चू कडू यांनी केली। कायदा तोडून गृहमंत्र्यांची सभा होत असेल तर यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही। आचारसंहितेचा पूर्णपणे भंग केला जात आहे। बच्चू कडू उद्याला 2 लाख लोक घेऊन सायन्स कोर मैदानात दाखल होणार असेही म्हणाले। राणांचा मंडप उभा असताना सुसाट्याचा वारा आला आणि मंडपाचा काही भाग खाली कोसळला। बच्चू कडूंनी यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे। हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना हनुमानांनी प्रसाद दिला असं वक्तव्य बच्चू कडूंनी केलंय। बच्चू कडूंनी आपली भूमिका कायम ठेवली आहे। उद्याला मैदान ताब्यात घेणार असल्याचे ते म्हणाले। तर आम्हाला ऑब्झर्व्हरने परवानगी दिली, परवानगीनुसार आम्ही इथं मंडप करायला आलो, तर इथं राणाचा स्वाभिमान पार्टीचा मंडप अजून काढला नाही, आम्हालाच पोलीसवाले येऊ देत नाही। आता हे मैदान आमचं आहे, परवानगी 2 दिवसासाठी तरी, आणि आम्हालाच मैदानातून बाहेर काढत आहे आणि कारण सांगतो सुरक्षेचं। मग अमित शहाजी सारख्या कायदाप्रिय गृहमंत्र्याला हे दिशाभूल करत आहे। भाजपच्या कुठल्याही कार्यकर्त्याला न पटणारी ही गोष्ट आहे, कारण भाजप संस्कारप्रिय आहे, शिस्तप्रिय पक्ष आहे आणि शिस्तप्रिय पक्ष कायदा तोडणार नाही। पण रवी राणा या भाजपाला बदनाम करत आहे, गृहमंत्र्याला बदनाम करत आहे। गृहमंत्रीच जर कायदा तोडून सभा घेत असत तर याच्यासारखं दुर्दैव नाही। आचारसंहितेचा पूर्ण भंग केला जात आहे, पोलीस प्रशासनाकडून भंग होत आहे। तुमच्या उद्या काय भूमिका राहणार आहे? आम्ही इथं राहू, आम्ही येऊ उद्या 1.5 ते 2 लाख लोक येऊ। भाऊ, इथला मंडप उडलाय आता हवेनी, हनुमानजीनं लात मारली। तुमची काय भूमिका आहे आता प्रहारची? वाटते आमची भूमिका कायम आहे, आम्ही हे मैदान ताब्यात घेऊ। परवानगी नाकारण्याचा याला कुठलाही अधिकार नाही आहे। दुसरी गोष्ट, प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात रोष करतात गेटवरती, त्यांना आम्ही सध्या शांत करू, अजून 2 तास वाटतो, नंतर आम्ही आमचं आंदोलन सुरू करू। कसं राहणार उद्याचं आंदोलन तुमचं? ते आता सांगता येत नाही, ते आमच्या हातात नाही। कायदा भंग त्यांनी केलेला आहे, आचारसंहितेचा भंग पोलीस प्रशासनाने केलेला आहे। CP इथं स्वाभिमान पार्टीच्या अध्यक्षासारखा वागतं, त्यांनी ह्या सगळ्या चुका केल्या। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।